जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। माणूस बदलल्यानंतर चुकल्यासारखं वाटतंय का? मागच्या वेळेस तुम्ही मला वाटतं शेजारतीवरती श्रवण केलं. आपण 6 महिन्यापूर्वी एक विषय थोडासा पाहिला होता, तर तो पुढे न्यायचा आहे. फक्त तो तुम्ही मला सांगायचा की कोणता विषय थोडा पाहिला होता. रामनामावली कुठपर्यंत पाहिला होता? भवभय हारक जय जय राम. आपण 10 अवतार सोडून दिले बाजूला. मत्स्य कूर्म वराह नृसिंह या सर्वांचा उल्लेख आलेला आहे, तर ते आपण बाजूला ठेवले होते आणि आपण रघुपती राघव इथून सुरू केलं होतं. रविकुल मंडन असं पाहता पाहता आपण सुरसहकारी धर्मसंस्थापक करुणासागर भक्तवत्सल षड्रिपुभंजन भवभय हारक पर्यंत पोहोचलो. इंद्रिय चालक वगैरे सर्व विषय झालेले आहेत, स्मरणात आहेत. मला ताई म्हणाल्या होत्या की तुम्ही पहिल्यापासून जरी घेतलं तरी आम्ही मानस डोलवणार आहोत. असो, तर आपण भव विष शामक जय जय राम इथून सुरू करूया. भव विष शामक. आणि नंतर काय आहे, बऱ्यापैकी रामायण आलेलं आहे. सगळ्या रामायणाचा विषय आलेला आहे. तर भव विष शामक यामध्ये विषयाचं शमन करणारे श्रीराम आहेत. त्या विषाचं नाव काय आहे हा नंतरचा मुद्दा आहे. विषाचं शमन कशामुळे होतं? बर, आधी जाऊ दे, विष कशाला म्हणायचं इथून सुरू करूया. विष कशाला म्हणावं? जी गोष्ट हानिकारक आहे, विनाशक आहे आणि तुमचं स्वास्थ्य बिघडवणारी आहे त्याला विष असं म्हणतात. ज्याच्यामुळे स्वास्थ्य बिघडतं त्याचा परमोत्कर्ष कुठं मानलाय? मृत्यूमध्ये परमोत्कर्ष मानलेला. आता त्या विषाला एक नाव दिलेलं आहे. कोणतं विष? तर भव विष शामक. या विषाचं एक स्पेशल नाव आहे. जसं सायनाइड वगैरे असतं ना, सायनाइड घेतलं वगैरे असतं, तसं ह्या विषाचं नाव काय आहे? भव. आता भव हे नाव का दिलं त्याला? मग हे कोणतं स्पेशल विष आहे? तर जे विष आपण पित नाही त्या विषातच वाढतोय आणि राहतोय असं हे विष आहे. अँड वी विश टू स्टे विथ दिस विश. आपली खूप इच्छा आहे की ह्याच्या बरोबरच राहावं. सर्वांनी दिवाळी साजरी केली. आज तर दिवे उजळायचे, सहस्रदीप लावायचे. आज दिवे उजळण्यामध्ये आपलं आयुष्य गेलंय की नाही सांगा. आता त्या त्रिपुरानी जो काही उत्पात केला आणि शिवशंकरांनी त्याला एका बाणामध्ये संपवला.
नियम काय होता, एका बाणात मारा. ती तीनही पुरं म्हणजे लोह, रजत आणि सुवर्ण या तिघाची तीन पुरं वेगळ्या वेगळ्या नक्षत्र मंडलामध्ये फिरत राहतील आणि या तीनही पुरांना एकाच बाणानं एकाच वेळेला जर मारलं म्हणजे नष्ट केलं तर हा त्रिपुर संपणार आहे. जो कोणी राक्षस होता तो असा वर त्याला होता आणि गणपती बाप्पांनीच वर दिला होता गणेश पुराणानुसार. आणि शिवांखेरीज तुला कुणापासून भय नाही असं सांगितलं होतं. पण शिवांनी बाण कोणता योजला माहितीये का आपल्याला? तुम्ही म्हणाल बुवा आता भव विषय शामक चालला असताना एकदम भलतीकडे कुठं घेतली गाडी गेली तुमची. सध्या 6 महिन्यात सवय वेगळी लागलेली दिसते तुम्हाला. असं नाही आहे. इकडे येणार आहे मी मूळ मुद्द्याकडं. तर तो बाण कोणता आहे? पृथ्वीचा रथ बनवला, ब्रह्मदेवाचा धनुष्य बनवला आणि विष्णू रूपी बाण बनवलाय आणि स्वतः संहार करते भगवान शिव आहेत. तर तो विष्णू रूपी बाण म्हणजे कोणता आहे? राम नामाचा बाण आहे. हे लक्षात घ्या. तो बाण कोणता आहे? राम नाम हाच बाण आहे आणि त्याला श्रुतींमध्ये प्रमाण आहे. श्रुती प्रमाण उपनिषदांमध्ये दिलेलं आहे की तो ओंकार रूपी बाण ब्रह्मरूपी लक्ष्य त्याच्यावर सोडायचं आहे. ओम म्हणजेच राम आहे आणि राम म्हणजेच ओम आहे. म्हणून सर्व संतांनी राम नामाला खूप महत्व दिलं. तर हा बाण असा शिवांनी सोडला की तो बाण बरोबर त्या 3 पुरांचं अनुगमन करत करत तिघांचाही संहार त्यांनी केला. ती पुरं काम, क्रोध आणि लोभ गीतेमध्ये जी सांगितलेली आहेत. त्रिविधन नरकस्य येतात. नरकाची 3 दारं कोणती? काम, क्रोध, लोभ. या 3 दारातून आपण सारखं विष पित असतो आणि त्या विषाचा स्वभाव वेगळा वेगळा आहे. एकामुळं क्षणिक सुखाचा अनुभव येतो. म्हणजे एखादं गोड विष प्यालात तुम्ही तर गोडवा जाणवेल ना. पण नंतर विषाचं ते काम करणार आहे. हे काम आहे. दुसरा आहे ते जहाल विष आहे. त्याला क्रोध म्हणायचं. अरे काम नावाचं विष आहे हे काही काळ तरी आनंद देतं पण नंतर दुःखच देतं. क्रोध नावाचं विष असं आहे की ते पहिल्यापासून शेवटपर्यंत दुःखच देतं. आणि लोभ नावाचं जे विष आहे ते स्लो पॉइझनिंग आहे. स्लो पॉइझनिंग आहे. हळू 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 मारतं ते. पटकन तुम्हाला मरण येत नाही. आणि जुन्या काळामध्ये, आता तर खूप चाचण्या ऍडव्हान्स झालेल्या आहेत, पण पूर्वी विशिष्ट प्रमाणामध्ये ते निकेल आणि कोबाल्ट असं जर दिलं अगदी मायक्रो लेवलवर तर व्यक्ती खंगत खंगत मरत असे 6 महिन्यामध्ये, वर्षभरात. आणि कुठल्या टेस्टमध्ये सापडत नसे की ही व्यक्ती का मरण पावली. लोभ नावाचं जे विष आहे ते असंच आहे बघा. ते काय करतं? ते हळूहळू तुम्हाला मारत नेतं. अर्थ नावाच्या पुरुषार्थाचं रूपांतर लोभ नावाच्या विकारामध्ये कधी झालं किंवा षड्रिपूंमधले एका रिपूमध्ये कधी झालं हे माझं मलाच कळत नाही. याला म्हणतात लोभ. माणसाला वाटत राहतं की धर्मार्थ कामामधला अर्थ नावाचा पुरुषार्थ मी साधत आहे असं त्याला वाटतं. पण मुळात तो लोभाविष्ट झालेला असतो आणि तो त्या धनाच्या मागं नुसता धावत असतो हे त्याला कळत नाही. म्हणून काम, क्रोध आणि लोभ भगवद्गीतेनुसार 3 नरकाची दार आहे. म्हणजे नरकाची 3 दारं बरं का. 3 नरकाची दारं नाही, नरकाची 3 दारं. त्यामुळं
या द्वारातून आपण भव नावाचं विष प्यायला शिकलेले आहोत आणि सॉरी टू से आपण सगळे विषकन्या झालेले आहोत. सर्व विषकन्या झाले. आता त्या विषकन्यांना जर विष पाजलं नाही तर ते वेड्या पिशा होत असत. त्या विषकन्यांना दासबोधात आलेलं विसाळाच्यानी नेटे विष प्यावेसे वाटे. तमोगुणाचं लक्षण सांगताना समर्थांनी सांगितलं विसाळाच्यानी नेटे म्हणजे काय, ज्याला विष प्यायची सवय आहे, थोडं 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 विष प्यायची. बरं, विष हा फार मोठा विषय झाला. आपण असं म्हणू व्यसन. व्यसन कशाला म्हणतो आपण? एखादी व्यक्ती सारखी तंबाखू चोळत असेल, दुसऱ्यासाठी नाही स्वतःसाठी, मग त्याला म्हणायला लागेल, दुसऱ्यासाठी चोळत असेल त्याला म्हणायला लागेल की दुसऱ्यासाठी तंबाखू चोळून देण्याचं व्यसन याला आहे. पण खाण्याची सवय असेल तर आपण काय म्हणू त्याला? त्याला तंबाखू खायचं व्यसन लागलंय. तशीच गोष्ट मदिरेची, तशीच गोष्ट अफू गांजा अमुक अमुक या विषयांची. एक जण त्याला सवय होती अशी अफू गांजा सेवन करायची. काय ताणतणाव असतात, भवविष ना त्याच्या प्रभावानं. आणि विचार एका घरासमोर आला, तिथे एक स्त्री असं काहीतरी झाडपूस करत होती, दार स्वच्छ करणे वगैरे. तो तिच्याकडे असं बघत होता आणि असा जात होता. ती म्हणते असं वेडपटासारखा का करतोय? परत 1-2 मिनिटांनी परत येत होता, परत असं तिच्याकडे बघत होता, जात होता. सारखं 2-4 वेळेला केल्यानंतर ती चिडली. स्वाभाविक आहे, पण स्वतःच्या घरात होती म्हणून चिडली, बाहेर असती तर घाबरली असती. लोकेशन नुसार बदलतात ना फिलिंग्स. आता स्वतःच्या घरात असल्यामुळे चिडली आणि म्हणाली काय आहे? त्यांनी हात जोडले. म्हणाला, ताई साहेब, मला असं वाटतं की या घराचं आणि माझं काहीतरी जुन्या पूर्व जन्माशी काहीतरी नातं आहे. सारखं मला असं वाटतं की मी इथं राहिलेलो आहे. तर मला आत घेऊन जाल का? ती इतकी चिडते की त्याला घालते पेकाटात एक लाथ आणि तो धाडकन खाली पडतो. तो खाली पडतो आणि आतून ओरडते, सासूबाई आज परत नशा करून आलेले आहेत. बायकोला बहिणजी म्हणतोय, बायकोला ताई साहेब म्हणतोय, आज परत गांजा पिऊन आलेले दिसत आहेत. थोडासा विनोद. अशा माणसाला आपण काय म्हणतो? व्यसनी. बरोबर आहे. आणि हा माझ्या समोरचा महिला वर्ग तर अगदी ठामपणे म्हणू शकेल की आम्ही निर्व्यसनी आहोत. पुढच्या पिढीचं माहिती पुढच्या पिढीचं काही सांगता येत नाही. पण संत जेव्हा आमच्याकडे पाहतात ते बोलणार नाहीत, ते कनवाळू आहेत, बुवा एवढे ते परखड बोलणारे नसतात. पण ते म्हणतात हा पण व्यसनीच आहे, हा पण व्यसनीच आहे. याला दारू नावाचं, गांजा नावाचं, तंबाखू नावाचं व्यसन आहे, ह्याला संसार नावाचं व्यसन आहे. काही फार फरक नाही आहे दोघांमध्ये. 19-20 दॅट्स इट, एवढाच फरक आहे. संसाराचं व्यसन पण अन्न व्यसन नसलेला हा 19 आणि अन्य व्यसन असलेला 20, एवढाच फरक आहे. नॉट मोर दॅन दॅट. कारण हा पण संसाराच्या व्यसनामध्ये इतका बुडालेला आहे की त्याला सत्य भगवान दिसत नाही, आणि त्याला तर दिसतच नाहीये. 20 वाल्याला तर दिसतच नाही, पण 19 वाल्याची काय स्थिती आहे? त्यालाही कुठे दिसतोय? त्याला सत्य काय वाटतं? मुलगा, स्वतःचा, मुलगी स्वतःची, नवरा. त्याच्या पुढं काही बोलत नाही मी. बरोबर आहे ना? हे सगळं सत्य वाटतं. हे माझं जीवन, हेच काय आहे? सत्य आहे. ह्याच्यातच खरा आनंद आहे. तेवढ्यातच घुटमळत आयुष्य सगळं जातं. त्याच्या पलीकडचा विचार करायचा
नाही, यालाच सत्य मानून बसायचं. ही जी स्थिती आहे त्याला म्हणतात भवविष. ते विष आहे. एखाद्याला एखादं औषध औषधासारखं काम करतं, पण तेच औषध एखाद्याला विषासारखं काम करतं. ऐकलंय ना तुम्ही? त्याला रिॲक्शन आली असं म्हणतो आपण. किंवा अमुक अमुक औषधामुळे ह्याला जास्त त्रास होतो, हे त्याला देऊ नका, त्याचं ऑल्टरनेटिव्ह द्या, असं ऐकलं असेल आपण. म्हणजे काय आहे? त्याच भावामध्ये संतही राहतात, म्हणजे या संसारात. त्यांना काही त्याचा त्रास होत नाही. काही लोकांना तर फायदाच होतो वैराग्य निर्माण करून घेण्यासाठी. वैराग्य वाढवण्यासाठी त्याला फायदाच होतो. बरोबर आहे. कसा फायदा करून घ्यायचा हा त्याच्यावर अवलंबून आहे. फायदा करून घेता आला पाहिजे आपल्याला. आपण फायदा करून घेण्याच्या भानगडीत पडत नाही, कारण आपण यालाच सत्य मानून बसलोय, हे जे आजूबाजूला दिसतं त्याला. आणि ते तुम्हाला मारत, पुन्हा जन्म घ्यायला लावतं आणि पुन्हा मारतं. विष आणि विषय याच्यामध्ये यकार विषय शब्दात जास्त आहे. य एक जास्त आहे ना विषयामध्ये. तो विष आणि विषय असे जोडून का घेतलेले आहेत शब्द? तो एक यकार हे सांगतो की हे विष तुम्हाला एका जीवनामध्ये फार तर मारून टाकेल, परत हे विष पुढच्या जन्मासाठी मारायला कामाचं नाहीये. पण विषय नावाचं विष जन्मोजन्मी तुमचा जीव घेत आहे. प्रत्येक जन्मामध्ये तुम्ही मरताय, त्या विषयांमुळे मरताय. आणि खरं बोलायचं तर विषयांमुळे सुद्धा मरत नाही आहात, कारण विषय त्याग करून कुणीच जगू शकत नाही. एखादा महात्मा सुद्धा जगू शकत नाही, भगवान सोडले तर. एखादा महात्मा सुद्धा विषय सेवन केल्याशिवाय जगू शकत नाही. आता विषय म्हणजे तुम्ही ऐकता आहात, बरोबर, मी बोलतोय, हा पण विषयच आहे. हा शब्द नावाचा विषय आहे. त्याच्या आधी मी तहानलेलो होतो, पाणी प्यालो, तो रस नावाचा विषय आहे. म्हणजे विषय सेवन न केल्याखेरीज कोणी जगू शकत नाही, संत पण जगू शकत नाहीत. बर, तेच विषय ते पण सेवन करतात जे मी सेवन करतोय. याचा अर्थ विषय सुद्धा मारक नाहीयेत. मग काय मारक आहे? विषयासक्ती मारक आहे. विषयांबद्दलची आसक्ती ही काय आहे? मारक आहे. संत पण तेच विषय सेवन करतात, तुम्ही आम्ही पण तेच विषय सेवन करतो. एक साधू होता, म्हणजे विषय नावाचा. आता आजोबाला सगळ्यात जास्त ममता कोणाची असते? नातवाची असते ना, बरोबर. असे एक आजोबा होते आणि मोठा वाडा होता. नातवंड वगैरे जुन्या काळातले असल्यामुळं, तेवढे सुधारलेले नसल्यामुळं एक घरामध्ये 30-40 लोक राहत होते बऱ्यापैकी. हा तर काय त्यावेळेला तेवढी प्रगती नव्हती झाली, तर काय बोलायचं, राहत होते सगळे. मग घरामध्ये वाडा, मग ते अंगण, मग परस, मग परसदार, मागच्या बाजूला कुत्र, पुढच्या बाजूला गाय. आता कुठं काय असतं? पुढं कुत्र, दारावर पाटी. काय? कुत्र्यापासून सावध राहा, कारण ह्याला पार करून याल तर त्याच्यापेक्षा भयानक लोक आतमध्ये आहे. म्हणजे ह्याला जर पार करू शकला तर तुमचं काही खरं नाही. पूर्वी कुत्र मागच्या दारात असायचं किंवा शेतावर असायचं, आणि गाय दारात असायची, गोमाता. तिचं दर्शन घेऊनच प्रत्येक माणूस आत यायचा. गोमाता दर्शन घ्यायचं, भले जवळ जाऊन घ्या किंवा लांबून घ्या. तुळशी मातेचं दर्शन घ्यायचं, तुळस असणार तिथं, आणि मग तो आत येणार. सगळे नकारात्मकता तिथंच, अंगणातच सगळ्या नकारात्मकता नष्ट होतात. काळी जादू, जाळू टोणा वगैरे गोमातेच्या पुढे चालत नाही, तुळशीच्या समोर चालत नाही. आणि मग आत माणूस येत असे. हे सगळे वैज्ञानिक पद्धत होती. आता कुठे राहिलं विज्ञान? बोललो आणि ओरडायला लागले बघा. काय त्यांना राग आला माहिती नाही. तेव्हा
असू दे, अहो तो आपल्यातलाच आहे, त्याचा पुढचा जन्म आपल्यातला असेल, माहिती नाही हं? तेव्हा विषय काय चालला होता आपला? बरोबर. कसे वाहवत जातो आणि बुवा कसा वाहवत नेतो. अशा चौसोपी वाड्यामध्ये ते आजोबा राहत होते. नातवंड वगैरे भरपूर होती, छान आनंदी आनंद, गोकुळ भरलं होतं सगळं. एक योगी त्याच्या गुरुकडची विद्या संपली म्हणून आणि त्याच्या निर्देशानुसार हिमालयातून शेकडो किलोमीटर पार करून ह्या वाड्याच्या समोर येऊन उभा राहिला. का तर अमुक अमुक या गावामध्ये अमुक अमुक या योग्याकडं पुढचा अभ्यास आहे, ते तुला शिकवतील. म्हणून तो आला. त्याला ते आता कळलं कसं? त्याला योग दर्शनातून हे कळलं, ज्याला आपण म्हणतो ना की दृष्टांत होणं. त्या दृष्टांतातून त्याला सगळा मार्ग दिसत होता. जीपीएस त्याला दिसत होतं. गुरु पोझिशनिंग सिस्टीम म्हणजे जीपीएस ना. हा, त्या जीपीएसनी, गुरु पोझिशनिंग सिस्टीमनी तो आला. तिथं दारात उभा राहिला. जय सच्चिदानंद म्हणाला. ते आजोबा तिथं खेळत होते, त्या नातवंडांची वगैरे, त्यांचं लक्ष गेलं त्याच्याकडं. या 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 अशी खूण केली. तो पाऊलवर चढणार, पायरीवर चढणार आणि आत येणार इतक्यात त्याला दिसलं 4-6 नातवंड यांच्याबरोबर आजोबा खेळतात. अरे रे रे म्हणून परत निघाला. त्याच्यातली एक मुलगी चुणचुणीत होती त्यांची. हे जात ना, काय झालं बघ, बोलून घेऊन ये. ती मुलगी धावत गेली. ओ काका काका, आमचे आजोबा बोलवत आहेत तुम्हाला. नाही नाही, मी चाललोय म्हणून सांग. नाही नाही, त्यांनी बोलवलंय, चला. आता तिला नाकारता येईना म्हणून आला. मग एवढ्या लांबून आलाय तुम्ही, पाणी घ्या वगैरे सगळं झालं आणि बसवलं त्याला. बसवल्यानंतर कशासाठी आला होता? नाही असं काही नाही, जातो परत. बोला तरी काही थोडंफार. नाही काही नाही, काही नाही, फारच नाही नाही म्हणायला लागल्यानंतर ह्या आजोबांनी म्हटलं, तुझ्या गुरुनी मला पाठवलं, माझ्याकडे पाठवलं येणार आहे तुला. मग तो अवाक झाला. गुरूंनी तेव्हा काही व्हॉट्सअप आणि असं काही हे नव्हतं की पाठवावं असं काही. मग त्याला वाटलं, तुम्हाला कसं कळलं? तुझ्या गुरूंना कळत असेल ना काहीतरी, कुणाकडे पाठवायचं ते. तुला अमुक अमुक अशी अडचण आहे ना योग मार्गातील. हो खरंय, मी तसा या पोरवड्यातच असतो, मला त्यातलं काही फार कळतं असं नाहीये, मी तुला शिकवू का? त्याला आश्चर्य वाटलं, ह्यांना कसं येत असणार आहे. एक काम करतो, ही पोरं मला शांत बसू देणार नाही. सगळ्या पोरांना धरलं. तिथंच आड होतं, आडात फेकून दिलं. सगळ्या नातवंडांना आपल्या आडात फेकून दिलं आणि बसला. हा चला करूया आता. आता त्याचं ध्यान लागे ना. करायचंय ना, चला बसा. तुमच्या मनात ही आशंका होती ना, नातवंडात खेळणारा हा कसला काय मला योग आणि ध्यान शिकवतोय. संपली नातवंड माझी, चल बस आता सुरू करूया. तो थरथर कापायला लागला. त्याच्याने काही होईना. अरे नातवंड हवी आहेत की नको आहेत, काय काय तुझं काय म्हणणं आहे? तो म्हणाले, महाराज त्यांना बघा काय झालं असेल तर माझं लक्ष लागणार नाही. फक्त हाक मारली, बाहेर या. मुलं अशीही बाहेर आली. बोला आजोबा काय म्हणता? तो चक्रावून गेला पार. म्हणाले, एक काम करू. ती मोठी मुलगी होती ना, तिला म्हटलं, अगं अमुक अमुक आहे ना, ती क्रिया ह्याला जरा शिकव. ती तिथं बसली आणि दरडावून सांगायला लागले, नीट बसा. नीट बसा म्हटलं तरी तुम्ही असंच बसलाय सगळे. नीट बसा, दरडावून सांगितलं. तो असा एकदम अमुक अमुक प्राणायाम करा, हे करा, ते करा.
आता मी एक पाठी जोरात धपाटा घालणार आहे, घाबरू नका म्हणून असा धपाटा तिने घातला, त्याची कुंडलीनी जागृत करून टाकली. आणि नंतर जो काही त्याला विधी जाणून घ्यायचा होता तो त्याला कळला. त्यांनी साष्टांग नमस्कार त्याला घातला. तो म्हणाला, मी बाल ब्रह्मचारी आणि असा हिमालयात राहणारा, मला जे कळलं नाही ते तुम्हाला कसं काय कळलं गृहस्थाश्रमी असून? तेव्हा त्यांनी सांगितलं, विषयांमध्ये राहणं आणि विषयांमध्ये आसक्त होणं या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. हा, विषयांमध्ये राहिल्यामुळे विषयांमध्ये आसक्त होण्याची संभावना जास्त, म्हणून वैराग्याला म्हणजे तुमच्यासारखे जे दूर निघून जातात त्याला महत्व आहे, नो डाऊट. पण तो काही सिद्धांत नाहीये. तो काही सिद्धांत नाहीये. सिद्धांत काय आहे? तुम्हाला विषयांपासून वेगळं होत आलं की तुम्ही ज्या आश्रमात आहात तिथं श्रेष्ठ आहात. मग ज्यांच्या प्रारब्धामध्येच दूर जाणं आहे ते दूर जातात. समर्थांसारखे, आदिशंकराचार्यांसारखे, श्रीधर स्वामींसारखे. आणि ज्यांना ते प्रारब्धात नाहीये ते प्रपंचात राहतात, तुकोबांसारखे, नाथ महाराजांसारखे, ब्रह्मचैतन्य महाराजांसारखे. पण त्याच्यामुळं ह्या महापुरुषांमध्ये आणि त्या महापुरुषांमध्ये तिळ मात्रही अंतर नाही, एकच आहे. याचा अर्थ काय? सिद्धांत काय आहे? विषयांची आसक्ती तुम्हाला सोडता आली पाहिजे. विषय बाधक नाही आहेत, विषयांची आसक्ती बाधक आहे. तसं भव विष शामक म्हणताना भव बाधक नाही आहे. भवाला विषत्व आम्ही आणून देतो आसक्तीमुळे. हे जे भव आहे म्हणजे हा संसार, ह्याला आपण मारक आपण बनवतो आपल्या स्वतःच्या वासनांमुळं, नाहीतर हा मारक नाही. येतं लक्षात? म्हणून भव विष शामक हा अर्थ घेताना ज्याला तुकोबांनी म्हटलं ठाईचं बैसोनी करावे भजन. तुम्ही आहात तिथं बसून भजन करा, पण ते कसं करा? ठाईचं बैसोनी, म्हणजे जिथं बसाल तिथं मग एकांत पाहिजे. ठीक आहे ना? तुम्ही घरात जरी बसला तरी आतमध्ये एकांत पाहिजे. बाह्य एकांत हा आतल्या एकांताला पूरक आहे म्हणून त्याचं महत्व आहे, नाही असं नाही. पण तो पूरक आहे, तो काही सिद्धांत नाही आहे. म्हणून गृहस्थांनी प्रयत्नपूर्वक हा आतला एकांत साधायला पाहिजे. आणि विशेष करून 50+ वाले जे आहेत त्यांना हात वर करा मी म्हणणार नाही पण जे कोणी आहेत त्यांना हे साधलंच पाहिजे. त्यांनी हे नाही साधलं तर मागची गेलेली दिवाळी फुकट गेली, आत्ताची देव दिवाळी सुद्धा फुकट गेली. कारण तुम्हाला आतमध्ये दिवा पेटवता येत नाही म्हणून बाहेर पेटवता. दिवाळीचा अर्थ काय आहे? दिवा पेटवायचा कुठे आहे? आतमध्ये. तो काही पेटवता येत नाही, किमान बाहेर तरी पेटव. त्याचं व्यावहारिक धार्मिक महत्व आहे दिवाळीचं, पण त्याचं पारमार्थिक अंग लक्षात न घेता फक्त धार्मिक अर्थानं जर तुम्ही पाहाल तर ते अपूर्ण राहील. न करण्यापेक्षा चांगलं, न करण्यापेक्षा चांगलं. पण फक्त धार्मिक अंगानं ते बघायला नाही पाहिजे ना. आता साधू संत, आता समजा हिमालयामध्ये बसलेले जे कोणी योगी आहेत ते दिवाळी कशी साजरी करत असतील? विचार करा. त्यांना कोण चकली खायला घालणार? आल्या कुठून आल्या काय माहिती नाही. पण प्रवचन चालू असताना विषयाकडे कसं लक्ष जातं? तर काही गरज आहे का? पण गेलं. त्यांना कोण चकली खायला घालणार? अनारसे देणार हिमालयामध्ये? तिथं बर्फाचे अनारसे आणि बर्फाची चकली पाहिजे तेवढी खा. मग ते दिवाळी साजरी करत नाहीत? मग काय ते हिंदू धर्माच्या बाहेर आहे? अरे ज्यांचा आत्मदीपच पेटलेला आहे त्याला बाहेरची दिवाळी असली काय आणि नसली काय फरक काय पडतो? म्हणून दिवाळीचं किंवा कुठल्याही सणाचं तात्विक रूप समजून घ्यायला पाहिजे की कशासाठी हे करायचं आपल्याला. या भवापासून दूर होण्यासाठी हे करायचंय.
म्हणून जेव्हा भव हा विषरूप आहे हे कळेल तेव्हा त्या विषयावरचा उतारा मिळवण्याचा आपण प्रयत्न करू. तो विष आहे हेच जर कळलं नाही तर प्रयत्न होईल का सांगा. श्रीधर स्वामींनी एका प्रवचनात खूप छान दृष्टांत दिला. जर तुम्ही खारट पाणी पित राहाल तर जिभेची तहान भागणार नाही. पोट सांगेल तुडुंब भरलंय, पोट सांगेल, पण जीभ म्हणेल मला हवाय. का? कारण खारट पाण्याचा स्वभावच हा आहे की तहान वाढवणे. आता त्याच्या जिभेला खारटपणा कळतच नसेल. बघा, काही लोकांना तिखटपणा कळत नाही, बरोबर ना. काही लोकांना कडवटपणा कळत नाही. मग त्या लोकांना म्हणावं लागतं जिभेला हाड आहे की नाही बाबा तुझ्या. बोलण्याच्या संदर्भात झालं. पण कधी कधी चवी कळत नाहीत, बरोबर आहे. कुणाला गंध कळत नाही, असतं लोकांचं. कुणाला रंग कळत नाही, त्याला रंगांधळेपणा म्हणतात. लाल रंग यांना दिसतच नाही. तसं जोपर्यंत आता तो समुद्रात आहे, त्याच्या प्यायचं पाणी संपलेलं आहे, बाटली रिकामी झाली आहे असं समजा, आणि आता पाणी प्यायचं. तो म्हणतो एवढं तर समुद्राचं पाणी उपलब्ध आहे, तुम्ही म्हणता खारट असतं, मला तर छान वाटतंय. म्हणून तो पितच राहिला खारटपणा कळत नसल्यामुळं. तर त्याचं पोट सांगेल बाबा आता अति झालं, आता पाणी नको. पण त्या खारटपणाचा परिणाम जिभेवर काय होईल? तहान भागण्याच्या ऐवजी तहान वाढत जाईल आणि ती मागतच राहील. मग आता त्या जिभेची मागणी कशी बंद करता येईल? जिभेमध्ये जो फॉल्ट झालेला आहे, खारटपणा ओळखू न शकण्याचा, त्या जिभेवर योग्य उपचार झाले आणि त्या जिभेला खारटपणा ओळखू यायला लागला, कळू लागला, की मग त्या जिभेला खारट पाणी आहे हे लक्षात येईल आणि ते पाणी प्यायचं ती काय करेल? बंद करेल. बरोबर आहे. तसं या प्रपंचामधील खारटपणा जेव्हा आमच्या लक्षात येईल, या संसारातील दोष आम्हाला जेव्हा समजायला लागतील, त्यानंतर त्याच्याबद्दलची आमची आसक्ती कमी कमी होत जाईल. तोपर्यंत सुतराम शक्यता नाही ती कमी होण्याची, सुतराम शक्यता नाही. त्याला उदाहरण कैकेयीच आहे. कैकेयी म्हणाली होती, अगं मंथरे काय सांगतीस, माझ्या रामाचा राज्याभिषेक आहे. आणि इतकी आनंदित झाली की चंद्रासारखा चमकणारा सुंदर असा हार तिने काढला आणि तो तिला दिला. तिने तो दिला भिरकावून मंथरेनं, आणि मग विष कालवायला सुरुवात केली. त्याला म्हणतात भव विष. कोणतं विष कालवायला सुरुवात केली? तिनं सांगितलं, अगं वेडे तू मूर्ख, ती मूर्खच राहिलीस बघ. तुझे बाबा इतके हुशार, मुत्सद्दी अश्वपती त्यांचं नाव, त्यांनी विचारपूर्वक मला इथं पाठवलेलं आहे, कारण असा कुठला तरी महामूर्खपणा तू भविष्यात करणार हे तुझ्या बाबांना माहित होतं. म्हणून मराठीत सांगायचं तर तुझं प्रोटेक्शन करण्यासाठी तुझ्या बाबांनी मला इथं पाठवलं, आणि ती वेळ आता आलेली आहे. लक्षात ठेव, जर श्रीराम उद्या युवराज झाला तर तुझ्या मुलाला तो दास बनवेल. इतकंच नव्हे, तो तुझ्या मुलाला कदाचित देश निकाला करेल, हकलून देईल आणि बाहेरच्या बाहेर त्याची हत्या करून टाकेल. परस्पर बघा राजनीती कशी चालते. हे सगळं होईल, तरीही तिला ते फार पटल्यासारखं दिसलं नाही. कारण श्रीराम साक्षात तिच्या समोर असल्यामुळं, समोर म्हणजे तेव्हा समोर नाही, अयोध्येत असल्यामुळं राम असलं काही करेल, तिला वाटे ना थोडं जाणवलं, अरे असं होऊ शकेल का, विचार करतीये, पण पूर्ण कन्व्हिन्स नाही आहे. बघून तिने पुढचा जोरदार दणका दिला. तो दणका म्हणजे एकदम मर्मी घाव होता. तो काय घाव होता? आणि एक गोष्ट लक्षात घे, राम राजा होणार, कौसल्या राजमाता होणार,
आणि तू कौशल्याची दासी होणार. विषय संपला. हा वर्मी घाव होता. तू कौशल्याची दासी होणार आणि तुला दासीसारखं ती वागवणार. तुला जमेल दासी व्हायचं कौशल्याचं? आता ती म्हणाले नाही जमायचं, हे नाही जमणार. आणि अशा पद्धतीनं तिनं काय केलं, उत्तम पद्धतीनं उगाळून विष छान कालवलं आणि आकर बाळा म्हणून तिला हळूहळू पाजलं आणि एका रात्रीत तिला विषकन्या बनवून टाकलं. हे फक्त कैकेयीच्या बाबतीतच खरं नाही, हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये सत्य आहे. म्हणून या विषाला दोषदृष्टी न बघा, त्याला विष ओळखा, ते विष आहे असं ओळखा. म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकात म्हटलं, नव्हे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. जनी विष खाता पुढे सुख कैसे, जनी विष खाता पुढे सुख कैसे, करी रे मना ध्यान या राघवाचे. त्या राघवाचे नाही, एक एक शब्द महत्वाचा आहे, लक्षात घ्या. करी रे मना ध्यान या, म्हणजे या जो हृदयस्थ आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेशे अर्जुन तिष्ठती, तो राम, ह्या राघवाचे, त्या राघवाचं ध्यान करा असं सांगितलं. म्हणून भव विष शामक याचा अर्थ आपल्या हृदयामध्ये त्या रामरायाचं ध्यान करणे, त्याचं नाम घेणे, आणि तो मग तुम्हाला भवापासून काय करेल, निर्विष करेल. ते सगळं विष तुमचं उतरेल. इतकंच नव्हे, त्या विषारी वातावरणात राहून सुद्धा त्या विषाचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. इथपर्यंत तो रामराया तुमची व्यवस्था करून ठेवेल. असे काय आहेत, भवविष शामक जय जय राम. मग पुढे म्हटलं, निज सुखकारक जय जय राम. सुख, मोद, आमोद, प्रमोद, सुख आणि आनंद. अशा गोष्टी, मोद, आमोद, प्रमोद. एखाद्या प्रिय गोष्टीची कल्पना झाल्यामुळे जे सुख मिळालं तो मोद आहे. आमोद काय आहे, ती वस्तू तुमच्या दृष्टोस्पत्तीस पडली, झाला आमोद. आणि ती वस्तू तुम्हाला भोगायला मिळाल्यानंतर झाला तो प्रमोद. एखाद्याला दिवाळीतली करंजी आवडत असेल तर त्याची इच्छा काय, सगळा फराळ संपला तरी चालेल, पण डबाभर करंजी शिल्लक राहायला पाहिजे, कारण माझ्या एवढी करंजी फस्त करण्याची कपॅसिटी कोणाचीच नाही. त्यामुळे दिवाळी संपेपर्यंत सगळे ते पदार्थ खाऊन आणि ह्यांच्याकडचा आणि त्यांच्याकडचा करून त्यांना आता काय पाहिजे, ब्रेक पाहिजे. बरोबर ना, फराळापासून ब्रेक पाहिजे. मग आता हा फराळ परत कोणी करणार नाही, त्यामुळं ह्या फराळाकडे लक्ष कोणाचं जाणार नाही, माझ्या एकट्याचं जाईल. म्हणून काय पाहिजे, करंजी एक डबावर तरी असली पाहिजे. सगळ्यांच्या समोर मी आई घेतोस का, तो नाहीच म्हणणार आहे, माहितीये मला. मोद कधी आहे, डबा शिल्लक राहिला ह्याचा आहे. हा मोद झाला, राहिला बाबा शिल्लक. आमोद कधी आहे, आता घरातल्या 3-4 जणांच्या समोर तरी आपण असं लपून खाऊ शकत नाही ना, कितीही इच्छा असली तरी. काय हो, आणि तुम्ही ती काढली बाहेर आणि म्हटलं घेशील का, जर त्यांनी नाही म्हटलं, आमोद. आमोद. आणि प्रमोद कधी आहे, अगदी छान झाली रे, छान झाली रे म्हणत म्हणत तुम्ही ती खाऊन टाकली, तुम्हाला झाला प्रमोद.
भोग घेताना आता त्याचा परिणाम सुखामध्ये होतो. तो जेव्हा तुम्ही तृप्त होता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? सुख वाटतं. फार छान काम आपण आज केलं, बरोबर ना? ते सुख वाटतं. ते झालं सुख. मग आनंद कुठला? आनंद या सर्वांपासून भिन्न आहे. जिथं सुख आहे तिथं दुःख पण आहे. जिथं आनंद आहे तिथं विरोधी काही नाहीये. कारण आनंद हा द्वैतजन्य विषय नाहीये. तुम्ही आपल्या आत्मस्थानामध्ये जेव्हा असता, आत्मस्थ असता, त्यावेळेला ज्याची अनुभूती येते तो काय आहे? आनंद आहे. एखादी व्यक्ती अगदी मनापासून खाते असं तुम्ही कधी म्हणता? तुम्ही म्हणाल गोवाच खायचा विषय फार घेताय, काय दुपारचं जेवण झालेलं दिसत नाहीये. मी काय दिवाळी झाल्यामुळं आणि आता देव दिवाळी पण असल्यामुळं फराळ करून करून आता तुमची जीभ विटलेली असणार हे माहीत असल्यामुळं हे विषय मी आता घेण्याचं डेअरिंग करतोय, की त्यामुळं त्याची आसक्ती तुम्हाला बाधणार नाही. पुढच्या महिन्यात असले उद्योग नाही. एखादी व्यक्ती अगदी मनापासून एखादा पदार्थ खात आहे असं कधी म्हणतो आपण? बरोबर. पहिल्यांदा त्याचे डोळे मिटतात आणि असं आस्वाद घेत 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 आला डोळ्यासमोर आणा, कदाचित स्वतःच रूप येईल, माहिती नाही. अशी ती व्यक्ती. आता डोळे मिटायचं काय कारण आहे? खरा विचार. आपोआप आपण त्याच्याशी एकरूप व्हायचा प्रयत्न करतो. कान तर मिटू शकत नाही, ती फॅसिलिटी आपल्याकडे नाही, बरोबर आहे. डोळे मिटण्याची फॅसिलिटी आहे. म्हणून तुम्ही, आणि डोळ्यातूनच बाह्य जगाशी आपण जास्त जोडले जातो. 80-90% कानातून जोडले जातो, डोळ्यातून त्वचेनंही जोडले जातो. पण सगळ्यात जास्त प्रभाव कोणाचा आहे? डोळ्यांचा आहे. आता मला हा परिपूर्ण आस्वाद घ्यायचा आहे, बरोबर आहे. त्यावेळेला तुम्ही काय करता? ते सबकॉन्शियसली होऊन जातं, तुम्हाला पण कळत नाही, आणि डोळे मिटले जातात आणि मस्तपैकी तुम्ही खात राहता. याच्यातून काय दिसलं? याच्यातून जेव्हा तुम्ही बाह्य जगाशी डिस्कनेक्ट होता तेव्हाच तुम्हाला अधिक सुखाचा अनुभव घेता येऊ शकतो. जेव्हा बाह्य जगाशी कनेक्टेड राहता त्यावेळेला सुख कमी प्रमाणात अनुभवायला मिळतं. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही साधना करण्यामध्ये पात्र होऊन आपल्या अंतरंगामध्ये डोकावायला सुरुवात करता त्यावेळेला तुम्हाला बाह्य कोणत्याही साधनाशिवाय आतल्या आत सुख अनुभवायला यायला लागतं. आणि जेव्हा ते निर्भेळ सुख असतं, ज्याच्यामध्ये विरोधी असणारं दुःख नावाची गोष्ट तिथं नसते, त्या निर्विषय सुखालाच आनंद असं म्हणतात. निर्विषय सुख त्यालाच काय म्हणतात? आनंद. आणि ते विषयजन्य नसल्यामुळं त्याला विरोधी काही नाहीये. विषय मिळाला आनंद आहे, विषय जास्त मिळाला तरी दुःख आहे, विषय नाही मिळाला तरी दुःख आहे, बरोबर ना? तुमची कपॅसिटी 10 करंजा खायची, मगाचच उदाहरण घेऊ. 10 करंजा खायचे, तुम्हाला दामटून 12 करंजा खायला घातल्या, तोपर्यंत आनंद आहे. 13वी दुःख सुरू होईल की नाही? पुन्हा दुःख सुरू झालं. म्हणजे विषयाच्या अपूर्णतेमुळे दुःख आहे, किंवा अभावामुळे तर अति दुःख आहे. अपूर्णतेमुळे दुःख आहे,
पूर्णतेमुळे सुख आहे आणि अतिरेकामुळे परत दुःख आहे असं होतं ना. पण मीराबाईंनी काय म्हटलं, दिन दिन बढत सवायो. मीराबाईंचा अनुभव काय आहे? प्रत्येक दिवशी त्या भगवंताबद्दलचं माझं प्रेम 1.25 पटीनं वाढतंय, कमी होत नाहीये. दिन दिन बढ़त सवायो पायो जी मैंने राम रतन धन पायो. त्याच्या सतत वाढण्याचं कारणच ते निर्विषय असल्यामुळं आहे. ते जर सविषय असतं तर ते कुठंतरी थांबलं असतं. मग त्यांची जेवढी कपॅसिटी आहे तिथं थांबलं असतं आणि त्याच्या पुढे जास्त झालं असतं तर ते त्रासदायक झालं असतं. म्हणून ब्रह्मचैतन्य महाराजांनी खूप छान सांगितलं. त्यांनी सांगितलं, भक्ती व्यतिरिक्त प्रत्येक गोष्ट मर्यादित असावी. त्याला एक ऑप्शन म्हणजे भक्ती सोडली तर बाकीचं सगळं मर्यादेमध्ये असा. भक्ती टोकच गाठायचं आहे. त्यांनी त्याला नामस्मरणाचं अधिष्ठान दिलं, म्हणजे नामस्मरणाचं टोकच गाठायचं आहे, तर त्याचा आनंद आपल्याला अनुभवायला येईल. म्हणून इथं निजसुख कारक म्हणताना मुळात निजसुख कोणी करून देत नाही, कारण ते कर्तृतंत्र नाहीये. जे कर्तृतंत्र आहे ते भोक्तृतंत्र पण नंतर होऊन जातं. कर्त्यावर जी गोष्ट अवलंबून आहे ती कर्त्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. म्हणून दोन शब्द आहेत, कर्तृभोक्तृतंत्र म्हणा किंवा कर्तृतंत्र म्हणा, आणि दुसरं आहे ते वस्तुतंत्र, सद्वस्तूवर आधारित. त्या वस्तू म्हणजे सद्वस्तू. सद्वस्तू म्हणजे आता तात्पुरता आपण भगवान म्हणूया, त्याच्यावर आधारित आहे, त्याच्या तंत्रानं चालणार. बर, मला एक सांगा, भगवंतानी मला माझं म्हणावं असं कुणाकुणाला वाटतं? ते माझ्याकडे बोलवावं असं म्हटलं नाही मी. तर तुम्ही ताईंकडे नंतर जाऊन तक्रार करा, 6 महिन्यानंतर बुवा बिघडलेले दिसतात, काय बोलायला लागलेत बघा. माझ्याकडं म्हणजे त्याच्याकडे बोलवावं असं नाही म्हटलं, माझं म्हणावं की हा माझा आहे असं म्हणावं असं कुणाकुणाला वाटतं? मला नाही वाटत की या खोलीमध्ये कोणी असा असेल की ज्याला त्यांनी म्हणू नये असं वाटत असं. सगळ्यांनाच वाटतं ना, भगवंतांनी मला माझं म्हणावं. हा आपला माणूस आहे, हा माझा माणूस आहे, याला त्रास नाही द्यायचा. यमराज आले की आपला माणूस आहे, याला त्रास नाही द्यायचा. बरोबर ना? किंवा कुठलं आता रोगराईच्या देवता असतात, ते आले की आपला माणूस आहे, याला त्रास नाही द्यायचा. भगवंताच्या हातात आहे सगळं. असं म्हणावं असं कुणाकुणाला सगळ्यांनाच वाटतं. प्रश्न हा आहे, ऑन विच कंडिशन? घोडं अडलंय कुठं? घोडं कुठं अडलंय? मला असं वाटतं माझ्या कंडिशन्सना ऍक्सेप्ट करून भगवंतानी मला त्याचं म्हणावं. काय बोलतोय ते लक्षात? माझ्या कंडिशन्स त्यांनी ऍक्सेप्ट कराव्यात आणि म्हणावं की हा माझा आहे. किती पुण्यातले आपण चलाकच लोक सगळे चलाक लोक आहे. तंत्र कुणाचं स्वीकारायचं, माझं तंत्र की त्याचं तंत्र? मला असं वाटतं माझ्या तंत्रानुसार त्यानं मला माझं म्हणावं. तो म्हणतो गेलास पुढत, भगवंत म्हणतो गेलास पुढत, जा बघ तुझं तू काय ते. भगवंताच्या तंत्रानुसार जेव्हा मी वागायला तयार होतो तेव्हा तुम्हाला माझं म्हण, त्याला म्हणजे मला त्याचं म्हणायला लागतं. साधं उदाहरण घेऊ. तुम्ही लाखभर फी देऊन नातवाला शिकवण्याच्या पक्षातले लोक आहात, म्हणजे मी वर्षाची लाखभर म्हणतोय, गुणिले 20 वर्ष ते वाढत जाणार आहे आता, बरोबर ना? नाही म्हणून दाखवा बघू माझ्या समोर. कोण नाही म्हणतोय? मला माहित आहे ना, नाही म्हणू शकत नाही.
बरं, काही लोकांना ते संस्कार देणारी शाळा तिथं ऍडमिशन मिळावी असं वाटतं, नाहीतर मग ते बिशपवाले संस्कार मिळतात, सेंट झेवियर वाले संस्कार, किती छान ना ते सगळे. हं, हिंदुत्व वाढवणारे संस्कार आहेत सगळे, आपण आदराने ते सगळं करतो. पण काही लोकांना वाटतं, तर जे थोड्या जुन्या वळणाचे आहेत त्यातल्या त्यात, की हिंदू संस्कार देणाऱ्या अमुक अमुक शाळेमध्ये माझ्या नातवाला किंवा एखादा बाप असेल तर त्याला माझ्या मुलाला, मग त्यातले नियम अजून जास्त कडक. ते म्हणतात 15वा अध्याय गीतेचा यायला पाहिजे तोंडपाठ, आधी बापाला आणि मग मुलाला. खरंय ना, असं आहे. हं, मग तुम्ही किती घोकंपट्टी करता, किती घोकंपट्टी करता. बर, फी वरती लाखभर आहे ती तुम्हीच भरायची आहे, प्लस हे पाठांतर, प्लस त्या मुलांना अजून काही विचारलेले प्रश्न आहेत त्याची उत्तरं सगळी द्यायची. दिवसातून 3-3 वेळा बापच इंटरव्ह्यू मुलाचा घेतोय आणि त्याची आई बापाचा इंटरव्ह्यू घेते. बरोबर म्हणा, चुकाला एखादा श्लोक, माझ्या पोराची ऍडमिशन जायची, चुकलात ना सांगून ठेवते, घरात घेणार नाही. त्यामुळे दोघांचा इंटरव्ह्यू हे घेते. हा बायकोला इंटरव्ह्यू देतोय, बाप मुलाचा इंटरव्ह्यू घेतोय, आणि एवढी जय्यत तयारी करून तुम्ही तिथं जाता आणि तिथं काय सांगतात, तुम्हाला मुलाचा अभ्यास करून घ्यावा लागेल, आम्ही हे सगळं शिकवू. तुम्ही लगेच त्रिपुरारी पौर्णिमा आहे, नंदी बैल गुबू 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 एवढं सगळं हो म्हणतात. लाख लाख तुम्हीच भरायचे, त्याच्यासाठी बायकोला नोकरी करायला लावली तिच्या इच्छेविरुद्ध, कारण ह्यानं हप्ते भरण्यात वेळ घालवायचाय हे पैसे, आणि तिनं फी भरण्यामध्ये, आणि 20 वर्षानंतर दोन्ही भुर्र, पोरग भुर्र. कशासाठी उद्योग केला, 20 वर्षानंतर साक्षात्कार, आणि हे पिढ्यानपिढ्या चालू. असो, हे सगळं झालं. कुणाच्या तंत्रानुसार तुम्ही वागलात, कुणाच्या तंत्रानुसार वागलात, शाळेच्या. का बरं, त्यांना म्हणायचं होतं ना, आम्ही म्हणू तसा इंटरव्ह्यू घ्या, फी फार होतीये, 10,000 जास्तीत जास्त, 1 रुपया वरचा देऊ. 10,000 1 रुपये, महागाई वाढली म्हणून 10,000 आणि वरती 1 रुपया महागाईचा. एवढ्यावर आमच्या मुलाला उत्तम शिकवा, आम्हाला दोघांनाही नोकरी करायला लागते, मुलाकडं लक्ष द्यायला वेळ नाही. त्याच्या आजी आजोबांना आम्ही परांजपेंकडे पाठवलेलं आहे. त्यामुळं त्या मुलाला तुम्हालाच शिकवावं लागेल. ते म्हणतील गेट आउट, म्हणतील. तिथं किती तुम्ही नाक रगडून रगडून पोराला घ्या 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 म्हणता. अरे ते पोट भरायची विद्या शिकवणारे ते एक शाळा, त्याच्यासाठी इतका आटापिटा तुम्ही त्यांच्या तंत्रावर नाचायला तयार होता, आणि इथं मात्र भगवान तुमच्या तंत्रानं वागून त्यांनी तुम्हाला माझं म्हणायला हवं असं वाटतं. हा दुटप्पीपणा आहे की नाही? हा आहे की नाही दुटप्पीपणा? कारण जेव्हा तो हा माझा आहे असं म्हणतो, त्यावेळेला पूर्ण दायित्व स्वतःवर घेतो. योगक्षेमम वाम्यम, त्याला काही बघावं लागत नाही. अर्जुनानं जेव्हा 3-3दा भगवंतांनी विचारलं, अरे मी तुला विचारतो, तुला नीट ऐकू आलं नसेल, तुला गोपाळांची सेना हवी का निशस्त्र असणारा मी हवाय? अर्जुनाने म्हटलं तूच हवायस. मला नीट ऐकवलं नाही. हा, परत सांग, काय म्हणायचंय तुला? गोपाळांची सेना ना? इथं बीपी वाढायला लागलं दुर्योधनाचं. अर्जुन म्हणाला, नाही देवा, नीट ऐका, तुम्ही हवात. अरे मी निशस्त्र आहे. हो, तुम्हीच हवा. मग दुर्योधन मध्ये पडला, देवा आता किती वेळा वधवून घेताय, झाला आता संपला विषय, मी निघालो. मला फार आवडलं असतं तुम्ही माझ्या बाजून असतात तर, पण आता काय करणार. गेला. भगवंतानी असं झापून काढला, तुला काही कळतं की नाही वगैरे वगैरे. पण अर्जुन कसा आहे, परीक्षा आहे ती. अर्जुन हात जोडून उभा आहे, मला एवढंच कळतं की तू माझा आणि मी तुझा, आता काय करायचं तुझं तू बघ. जबाबदारी कुणावर आली? भगवंतावर. सगळं युद्ध जिंकवणं, पांडव जगवणं, जबाबदारी कुणावर आली? आणि त्याला हे कळतं
की आपण घेतलेली जबाबदारी कशी पार पाडायची. मग असा जो योगक्षेमम वहाम्यहम असा ज्याचं ब्रीद आहे, त्यानं माझं म्हणायचं जर मला असेल तर त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर म्हणायला पाहिजे ना. त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत का? पुढचा प्रश्न, आर वी रेडी फॉर दॅट? मोस्ट प्रॉबेबली नॉट रेडी, इवन नॉट थिंकिंग अबाउट इट. त्याचा विचार पण कधी केला नाहीये आम्ही. त्याच्या कायद्यानुसार वागणं म्हणजेच शास्त्रांच्या आज्ञांचं पालन करणे. आपण एवढे मोठे नाही हनुमंतांसारखे आणि अर्जुनासारखे की देव बाजूलाच उभा आहे आपल्या. बरोबर ना? एवढं आपलं भाग्य आहे का? मग सोपं झालं असतं काम. मग त्यांनी काय कायमची व्यवस्था करून ठेवली. समर्थांना दासबोध लिहायला लावला, ज्ञानेश्वर महाराजांना भावार्थ दीपिका लिहायला लावली, एकनाथ महाराजांना एकनाथी भागवत लिहायला लावलं. आता फॉलो दिस. कारण ह्या तिघांपैकी कोणीच म्हणत नाही मी ग्रंथ लिहिलाय. सगळे बोट दाखवत आहेत गुरूंकडे किंवा भगवंताकडे. त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ ते शास्त्र म्हणजे काय आहे? भगवंताच्या आज्ञा आहेत. म्हणजे मी भगवंताच्या आज्ञानुसार जेव्हा वागायला लागेल त्यानंतर तो माझ्याकडे बघायला लागेल ना. बरोबर आहे. म्हणून निजसुख कारक जय जयराम म्हणताना कारक या शब्दाचा निजसुख हे कर्तृतंत्र आहे असं मानू नका. वस्तुतंत्रच आहे. आमच्याकडून बघितल्यानंतर ते कर्तृतंत्र वाटतं म्हणून समर्थांनी तो एक व्यावहारिक शब्द वापरलेला आहे. वेदांतिक दृष्ट्या तो तसा घ्यायचा नाही. कारण निजसुख हा करण्याचा विषय नाहीये, मिळवण्याचा विषय नाहीये. तो पहिल्यापासूनच आहे. निजसुख याचाच अर्थ आनंद, आत्म्याचा आनंद. तो मिळवण्याचा विषय नाहीये. तो पहिल्यापासून आहे. तो पहिल्यापासून आहे हे जाणून घेण्याचा विषय आहे. म्हणून निजसुख कारक हा शब्द आपल्याकडून तिकडे बघितल्यासारखं आहे. जसं आपण ट्रेनमध्ये बसलो आहोत आणि लहान मूल जर बाहेर बघत असेल छान टाळ्या वाजवून, अरे हे काय, तो काय लहान मुलगा म्हणतो स्टेशन गेलं. आपण पण म्हणतो स्टेशन गेलं. तर स्टेशन गेलं की आम्ही गेलो. खरं काय आहे? आता मला हे सांगू नका की पृथ्वी या स्पीडमध्ये फिरतीये म्हणून, ते बोलू नका. जेव्हा मी इथून उठून गेलो समजा बाहेर, तर तुम्ही काय म्हणणार? बुवा गेले म्हणणार ना. म्हणजे जो जातोय त्याला गेलं म्हणता, आणि तिथं मात्र स्टेशन गेलं म्हणताय. ते कुठंच जात नाही, चाललाय तुम्ही. मग स्टेशन गेलं शब्दाचा अर्थ काय? मी गेलो हा घ्यायचा. स्टेशन आहे तिथंच आहे. तशा दृष्टीनं व्यवहारातला शब्द वापरून निजसुख कारक म्हणताना तो काही कोणी करून देत नाही. निजसुख ते आहेच पहिल्यापासून. ते केल्यासारखं वाटतं आणि ते वाटवण्याचं काम रामराय करतात. सत्य आहे. ते वाटवण्याचं काम कोण करतं? रामराय करतात. त्यामुळं कसं वाटवून देतात? ते तुमच्याकडून उपासना करून घेतात. उपासना करता 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 तुम्ही तिथपर्यंत जाऊन पोहोचता आणि नंतर काय होता? तद्रूप होता. रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम माम उद्धर. तर तो चित्त लय करून घ्यायचा आहे. पण चित्त लय सदाचा, म्हणून लय आणि बाध ह्याच्यात फरक लक्षात घ्या. चित्ताचा बाध होतो, लय रोजच होतो. आत्ता सुद्धा चित्ताचा लय झालेला आहे. ज्यांना ज्यांना डोळ्यासमोर आता आपण घरी जाऊन पोहोचलोय असं दिसत असेल, त्यांच्या चित्ताचा लय झालेला आहे. 6:30 वाजून गेले आणि आता छानपैकी मी घरात आलेलो किंवा आलेली आहे आणि सुनबाईंनी छानपैकी आलं घातलेला आलेला आहे.
असं ज्यांना जाणवायला लागलं असेल त्यांच्याही चित्ताचा लयच झालेला आहे. लय तर रोजच होतो, रोज झोपेमध्ये चित्ताचा लय होतो. इथं सदा शब्दाला महत्व आहे. रामे चित्तलय भवतुमे असत तर ते काही सांगायची गरज नव्हती, रोजच होतोय. सदा होत नाही, सदा भवतुमे, तो सदा होणे याचा अर्थच तद्रुपत्व आहे. आणि म्हणून निजसुख कारक जय जय राम म्हणताना रामरायांनी मला निजसुख दिल्यासारखं भासलं, पण ते पहिल्यापासून आहे. जसं स्टेशन गेल्यासारखं वाटलं, ते झाड मागं गेल्यासारखं वाटलं, गेलो मी, त्याप्रमाणे. आलं का लक्षात? अजून एखादं घ्यायचंय का थांबायचंय? 6:29 झाली. मग पुढं अखिल तीर्थाटन म्हटलेलं आहे. एवढं घेतो आणि थांबतो. अखिल तीर्थाटन. आता याच्यामध्ये साधा विषय आहे व्यवहारातला घेतला तर. अखिल तीर्थाटन म्हणजे काय? भगवंतानी सर्व तीर्थ फिरलेली आहे. अटन म्हणजे फिरणे. अटन म्हणजे अटती म्हणजे फिरतोय. जो सर्व तीर्थ फिरला. रामरायांचं चरित्र आपल्याला माहिती आहे. अयोध्येपासून सुरुवात केली आणि अगदी दक्षिणेपर्यंत भगवान गेले. म्हणून असं सांगतात, खाली बसून जायचे गेलं का. रामराय उत्तर दक्षिण फिरले आणि श्रीकृष्ण पूर्व पश्चिम फिरले. या दोघांनी मिळून अख्खा भारत व्यापलेला आहे. लक्षात घ्या. या दोघांनी मिळून नरकासूर मारण्यासाठी कुठे गेले? प्रागज्योतिषपूर, आसामकडे गेले. सत्यभामेला बरोबर घेऊन गरुडावर बसून पूर्वेकडे गेले. आणि द्वारका तर पश्चिमेत आहे. रामराय काय करतात? उत्तरेतून दक्षिणेमध्ये आले. बरोबर आहे. त्यामुळं उत्तर दक्षिण श्रीराम, पूर्व पश्चिम श्रीकृष्ण, असं हे अख्खा भारत त्यांनी पादाक्रांत केलेला होता. त्यामध्ये श्रीराम अखिल तीर्थाटन म्हणताना सर्व तीर्थांवर जाऊन आले, हा एक विषय. आता नारद भक्ती सूत्राचा जर विचार केला तर तीर्थी कुर्वंती तीर्थानी. महान भक्त हे तीर्थांना तीर्थत्व आणतात असं म्हटलेलं आहे. तीर्थांचं तीर्थत्व कधीपर्यंत आहे? त्या तीर्थांवर आणि त्या क्षेत्रांवर संत सत्पुरुष किंवा भक्त राहत असतील तोपर्यंत आहे. ते जर राहत नसतील तर ती खरी तीर्थ जरी असतील तरी सुद्धा त्यांच्या कला या कमी कमी होऊन संकुचित होऊन जातात. श्रीधर स्वामींनी तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी अशा शेकडो तीर्थ आणि क्षेत्रांना पुन्हा जागृत केलेलं आहे. शेकडो. काही काही तर क्षेत्र अशी झाली होती, अशा देवता, की त्यांच्यावर दुष्ट शक्तींचा प्रभाव वाढला होता. कारण अनाचारपूर्वक आचार न पाळता केलेलं कर्मकांडाकडे तुच्छ लेखून त्या स्थानाचं महत्व घालवणं. म्हणून त्या देवता श्रीधर स्वामींना पुकारत असत, अरे ये आणि आम्हाला सोडव, आम्ही इथं स्थानबद्ध झाले आहोत. आणि मग श्रीधर स्वामी आपला एकांत भंग करून एकदम कुठेतरी गायब होत असत. नाही तर परत लोक मागे लागणार. स्वतःचा एकांत सोडायचा का? तर त्यांनी हाक मारली म्हणून. आणि त्या स्थानावर जायचं आणि तिथं तपस्या करायची. वर संन्यास असल्यामुळं त्यांना कुठला विधी करण्याचा अधिकार नाही देवतेवर. संन्यास धर्म आहे. म्हणून श्रीधर स्वामी त्या ठिकाणी जाऊन तपस्सामर्थ्यानं त्या देवतांना त्या दुष्ट शक्तीपासून मुक्त करत असत. आणि त्याची त्यांना प्रचिती आली मुक्त झाल्याची.
की स्वामी निघून गायब होत असत. आणि दुसऱ्या दिवसापासून ज्या स्थानाकडं भक्तांचं दुर्लक्ष झालेलं आहे तिथं अक्षरशः रांग लागत असे दर्शनाची. दुसऱ्या दिवसापासून कसं काय हे व्हायचं, अशी कितीतरी उदाहरणं आहेत. आता जे एक उदाहरण सांगतो. दक्षिणेला जो विवेकानंद रॉक माहिती आहे ना आपल्याला, तो विवेकानंद रॉक हिंदूंकडे येण्यासाठी 2 महापुरुषांनी प्रयत्न केले. त्याच्यातले एक श्रीधर स्वामी आणि दुसरे महाराज स्वामी तर माहितीच आहे तुम्हाला, कांचीचे शंकराचार्य, कामकोटी शंकराचार्य. त्यांनी पत्रच लिहिलं मुख्यमंत्र्याला आणि तेव्हा तिथला तो क्रॉस काढून तिथं तो रॉक मिळाला आपल्याला. आणि मग आता तिथं ती मोठी स्टॅच्यू विवेकानंदांची उभी आहे. ते ख्रिश्चनांकडे गेलं होतं ते ठिकाण. त्यावेळेला श्रीधर स्वामींना प्रेरणा झाल्यामुळं स्वामी चातुर्मासासाठी तिथे गेले होते. तेव्हा तर आत्तासारखी काही सुविधा नव्हती, पण त्यांचा नारा काय आहे, जगी पाहता देव हा अन्नदाता. तुम्हा आम्हाला अन्नाची काळजी आहे, माझी व्यवस्था काय होईल, मग काय होईल तिथं, पत्रावळ असेल की ताटात जेवायचं आहे, काय आहे, कसं करायचंय काय, आपल्याला काळजी आहे. स्वामींना कसली काळजी आहे, जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सारची. थोडा जरी संकेत झाला स्वामी निघाले. आणि तिथं चातुर्मास, संन्यासाचा चातुर्मास 2 महिने असतो. दिवसाचा 1 दिवस धरतात, रात्रीचा दुसरा दिवस धरतात. असं मिळून 2 महिन्यात 4 महिन्याचा चातुर्मास पूर्ण होतो. असा काळ त्यांनी तिथं घालवला. तिथं तपाच्या ऊर्जेनं जे काही अधिष्ठान निर्माण केलं, कालांतरानं मग तिथं एकनाथजी रानडे आणि ही मंडळी पोहोचली आणि ते सगळं कार्य पुढं झालेलं आहे. अशी अनेक ठिकाणं आहेत. म्हणून त्या त्या तीर्थांना असे अधिकारी महापुरुष सत्पुरुष असतील किंवा भक्त तरी असतील जे भगवंताचा अखंड नाम कीर्तन जप ध्यान करतायत प्रेमासाठी, तर त्याला तीर्थत्व राहतं. नाहीतर काय होतं, किती देवस्थानांची आणि किती क्षेत्रांची काय अवस्था आहे हे वेगळं सांगायची गरज आहे का. फक्त अन्नछत्र चालतं, लॉजिंग अँड बोर्डिंग, याच्या पलीकडे काही तिथं होताना दिसणार नाही. कलियुगाचा हा प्रभाव आहे. म्हणून त्या त्या ठिकाणाचं पावित्र्य टिकवणं हे त्या लोकांप्रमाणे आपलंही दायित्व आहे, भक्त लोकांचं, की त्याला त्या रूपामध्ये टिकवलं पाहिजे. इट शुड नॉट बिकम अ पिकनिक स्पॉट. बरोबर ना, त्या दृष्टीनं नाही गेलं पाहिजे. म्हणून अखिल तीर्थाटन जय जय राम म्हणताना अशा तीर्थस्थानावरती आत्मरूपानं राहणारे श्रीराम आहेत. एकांशेन स्थितो जगत असं म्हटलेलं आहे गीतेमध्ये. परमात्म्याच्या एका अंशावर सगळं जग आहे. तसं अख्ख्या ब्रह्मांडामध्ये तो व्यापून आहेच, पण तीर्थामध्ये विशेष त्याचं अस्तित्व आहे. जसं सगळ्या ब्रह्मांडाला व्यापून तेज आहे, बरोबर ना. वैश्वानर शब्दाचा अर्थ काय आहे, अग्नीचं एक नाव वैश्वानर आहे म्हणजे तेज. त्याचा विश्व शब्दाशी काय संबंध आहे. वैश्वानर म्हणतो ना अग्नीला, याचा अर्थ काय, विश्वाला व्यापून अग्नी आहे. पण तो दिसतोय का, विशिष्ट ठिकाणीच तो दिसतो ना, का सर्वत्र दिसतो. जेव्हा थर्मोमीटर मी अंगामध्ये घालतो तेव्हा दिसतं की अरे ह्याच्यामध्ये पण अग्नी आहे, बरोबर आहे. तोपर्यंत दिसतं का, तोपर्यंत मला वाटतं अग्नी नाहीच आहे माझ्यापाशी. अग्नी सर्वांना व्यापून आहे, पण पेटलेल्या ज्योतीमध्ये तो विशेष प्रकट आहे. त्याप्रमाणे भगवान सर्वत्र व्यापून आहेतच, पण ते तीर्थामध्ये विशेष प्रकट आहे. ते आत्मरूपानं तीर्थामध्ये राहतात. म्हणून अखिल तीर्थाटन म्हणजे भगवंताची ती चेतना ज्योती सर्व तीर्थांमध्ये अटन करते, फिरते. ती त्या सर्व तीर्थांना तीर्थत्व प्रदान करते, प्रोव्हायडेड आम्ही ते टिकवलं तर. आम्ही हे जर नाही टिकवलं तर ते स्थान भ्रष्ट होऊन जातं आणि त्याचा दोष आपल्याला लागतो. म्हणून
अशी ही तीर्थ फिरणारे कोण आहेत? भगवान आहे. सेतुबंध हे तीर्थ भगवंतांनी निर्माण केलेलं तीर्थ आहे. किंवा दक्षिणेकडे असणारं जे ज्योतिर्लिंग आहे, रामेश्वर ज्योतिर्लिंग, हे भगवंतानं त्याला तीर्थरूपात निर्माण केलेलं आहे. रामेश्वर ज्योतिर्लिंग काय आहे? रामरायांनी प्रकट केलेलं आहे, बरोबर ना? सेतुबंध हे, सेतुबंधाचं तर इतकं महत्व सांगितलेलं आहे अध्यात्म रामायणामध्ये, त्रैलोक्यातील देवता येऊन तिथे स्नान करतात, इतकं सेतुबंधाचं महत्व आहे. सेतुबंध तीर्थ म्हणजे लंकेकडे जाणारा जो समुद्र आहे, रामसेतू, ते तीर्थ आहे. ते निर्माण कोणी केलं? रामरायांच्या अधिष्ठानावर ते निर्माण झालं ना. असं हे तीर्थ आहे. सरयूमध्ये रामराय सरयू रूप झाले म्हणून तिला तीर्थत्व आलंय. म्हणून रामभक्तांसाठी गंगेपेक्षा काकणभर श्रेष्ठ शरयू आहे. गंगा तर गंगाच आहे, त्यात काही वादच नाही, पण विशेष करून रामभक्तांसाठी शरयू ही काकणभर अधिक श्रेष्ठ का आहे? कारण भगवान शरयूमय झाले आणि नंतर पुढे गेले. म्हणून या शरयूला तीर्थत्व कोणी दिलं? बरं, गंगेला तरी तीर्थत्व कोणी दिलं? गंगा मुळात आहे काय? सर्व तीर्थांमध्ये सर्वश्रेष्ठ तीर्थ कोणतं? गंगा आहे. जलाचा जिथे संबंध येतो त्याला तीर्थ म्हणतात. स्थानाचा संबंध येतो त्याला क्षेत्र म्हणतात. अरण्याचा संबंध येतो त्याला अरण्य म्हणतात. सर्वश्रेष्ठ क्षेत्र कोणतं? कुरुक्षेत्र. सर्वश्रेष्ठ तीर्थ कोणतं? गंगा. सर्वश्रेष्ठ अरण्य कोणतं? नैमिषारण्य. सर्वश्रेष्ठ अरण्य ते नैमिषारण्य. ही जी स्थानं पवित्र मानली गेलेली आहेत. बर, सर्वश्रेष्ठ समुद्र कोणता होईल? क्षीरसागर होईल, बरोबर आहे ना? हा सागर नाही, क्षीरसागर. क्षीरसागर आडनावाचं कोण आहे का? तर ते उभे राहतील. हा, त्यांच्याबद्दल बोलत नाहीये. हा, तेव्हा या गंगेला गंगा पण कोणी तीर्थत्व कोणी दिलं? गंगा निर्माण कशी झाली? मुळात ब्रह्मदेवांनी अत्यंत प्रेमभावानं आज विष्णूंची पाद्यपूजा करायचीच असं जेव्हा ठरवलं आणि त्यामध्ये कमंडलूतून जे जल निर्माण केलं त्यांनी संकल्प शक्तीनं, ते प्रजापती आहेत ना ब्रह्मदेव, हे संकल्पानं निर्माण करतात. त्यांना काय लॅबोरेटरीमध्ये ते करत बसायची गरज नाही. संकल्पानं निर्माण केलं आणि अत्यंत प्रेमानं विष्णूंचे चरण धुतले, तेव्हा त्याला तीर्थत्व आलं. तिला वियत गंगा असं म्हटलं, म्हणजे आकाशामध्ये असणारी. आणि जेव्हा हे ठरलं, ती जेव्हा गंगा स्वर्गापर्यंत मागण्यात, आम्हाला पण द्या ना हो, द्या ना हो, विष्णू तीर्थ आम्हाला हवाय, मग ती स्वर्णदी तिला म्हटलं. स्वर्गामध्ये गेलेली नदी स्वर्णदी असं तिला म्हटलं. त्याची मागणी यमानं केली, तिलाच वैतरणी करून टाकलं. एक एक शाखा, तुला एक शाखा, तुला एक शाखा, तुला एक शाखा. आणि मग जेव्हा भगीरथानं प्रयत्न केले, 4 पिढ्यांनी प्रयत्न केले सगरापासून, भगीरथाचा प्रयत्न परिपूर्ण झाला, त्यावेळेला ती जी आली ती आजची गंगा आहे. मग तिला काय झालं? गर्व होता, म्हणून शिवांनी तिला आपल्या मस्तकामध्ये, आपल्या जटाजुटामध्ये असा धारण केलं की तिला बाहेरच पडता येईल. आणि जेव्हा तिचा पूर्ण मान मर्दन झालं, तेव्हा शिवांनी तिला काय केलं? प्रकट केलं आणि 7 मार्गामध्ये तिला विभाजित केलं. आणि त्यातला जो आपल्याला प्राप्त झालेला मार्ग आहे तो काय आहे? ज्याला आपण गंगा असं म्हणतो, ते तीर्थ झालं. त्याला तीर्थत्व कोणी दिलं? रामरायांनी, म्हणजे विष्णूंनीच दिलं. म्हणून ही सर्व स्थानं ही काय आहेत? पवित्र करायचं काम कोणी केलंय? रामरायांनी केलेलं आहे. ते नैमिषारण्य आणि दंडकारण्यातूनच गेलेले आहेत. पुढे त्या त्या क्षेत्रांना क्षेत्रत्व, त्या त्या तीर्थांना तीर्थत्व देण्याचं काम कोणी केलं? रामावतारामध्ये आणि मग पुढे कृष्ण अवतारामध्ये या भगवंतांनी केलेलं आहे. त्यामुळे त्याला काय म्हणायचं? अखिल तीर्थाटन जय जय राम. आता पुढचा विषय आपण, मला वाटतं पुढच्या वेळेला बघूया. ताई तुम्हाला योग्य ती तारीख कळवते, ठीक आहे?
प्रसाद घेऊनच सर्वांनी जायचं आहे, फराळ करूनच. हा, अखिल तीर्थाटन असं करत जायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय